मला नाही वाटत मी कधी देवळात वगैरे जात असेल. त्यावेळेसपासून मला समजते. नास्तिक, पूर्ण नास्तिक. ड्राईव्हर जाऊ पावसात. तर हे सगळं तिथलं फिरून संध्याकाळचे 5-5:30 वाजले होते. स्थानिक लेडी होती, ती म्हणली, बाळांनो खूप उशीर झाले, जावं तुम्ही, इथं रात्रीचं कोण थांबत नाही. मग तिने सांगितलं की जागा म्हणजे जर असे हॉन्टेड टाईप आहे. तिथं आल्यानंतर माझी नवीन पल्सर बंद पडली. मग त्या मुलीला मी माझ्या मागं बसवलं. ज्यावेळेस मिरर सेट केला, पाठीमागं वळून बघितलं, काय रे, तो इथून पहिला चल खाली, तर लिटरली तिचा फेस, तिच्या फेसच्या वरती अजून एक फेस जो की पूर्ण जळालेला होता. ट्रान्सपरंट जळालेला फेस दिसत होता. म्हणजे अरे खिडकीचे येते काळं मांजर बसले, खिडकीवरती नखं मारते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपले जे सबस्क्रायबर आहेत ते हडपसरवरून आलेले आहेत. तर चला सुरुवात करूयात आणि ऐकूयात त्यांच्यासोबत घडलेली घटना आणि त्यांचा अनुभव. नमस्कार. नमस्कार, मी प्रीतम जाधव, मूळ राहणार गाव हडपसर, जन्म ठिकाण पुणे. तर माझी पर्सनॅलिटी वाढली तर मला नाही वाटत मी कधी देवळात वगैरे जात असेल. त्यावेळेसपासून मला समजते देव म्हणजे काय हे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या डिक्टेट हा शब्द नाही. जे काय ते दिसतंय ते मानायचं, विषय संपला. म्हणजे नास्तिक. नास्तिक, पूर्ण नास्तिक. वडील देवाला मानत नव्हते. लक्ष्मीपूजनला पण नोटांची पूजा व्हायची, चिल्लरची पूजा व्हायची, पण मूर्तीची पूजा वडील पण करत नव्हते. म्हणजे घरातले मी आणि माझे वडील ते हे दोघं एकसारखे. आता ऑब्विसली देव मानत नाही तर भूत प्रेत आत्मा चुडेल डायन हा सगळा विषय नाही करत. बरोबर. मग लहानपणीपासून ते क्लायमेट नव्हतं. अभ्यास करायचं, कॉलेज करायचं, हेच डोक्यात. अशा गोष्टींशी कधी संबंधही आला नाही. आला तो कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर, आणि तो पण अनफॉर्च्युनेटली आला. 11वीला BMCCला ॲडमिशन घेतलं. नवीन आता कॉलेज जॉईन, नवीन मित्रमैत्रिणी भेटले. BMCC आपलं पुण्यातलंच ना? हा, पुण्यातलंच. तर मित्रमैत्रिणी भेटले. थोडे 10-15 दिवस झाले कॉलेजला. पावसाळा नुकताच चालू झाला होता. सकाळी 11-11:30 कॉलेजला गेलो तर डिस्कशन चाललं होतं की आपण ड्राईव्हर जाऊ पावसात. म्हणजे बाईकवर. हां, बाईकवर जायचं ठरलं. पण आता BMCC कॉलेजमध्ये मी नवीनच ॲडमिशन घेतलं आणि नवीन ॲडमिशन माझ्या इच्छेचे न्यू ॲडमिशन झाले नाही. सगळ्यांचे कोणाचे पॅरेंट्स सोडायला यायचं, कोणाला ड्रायव्हर सोडायला यायचा. बाईक असणारे मोजके 5-6 जण आम्ही. त्यातले नवीन मैत्रिणी जॉईन झाल्या होत्या, ते तिथं हॉस्टेललाच राहिला. तर मी आणि माझा मित्र दोघांकडे नवीनच बाईक घेतली होती त्यावेळेस, पल्सर 150. तर म्हणले 2 गाड्या तर आहेत, पण मैत्रिणी झाल्या होत्या 3, की आम्हाला पण यायचं आहे म्हणून. आता यायचं म्हणलं तर एक गाडी ॲडजस्ट करायची. आता नवीन कॉलेज कोणाला सांगणार आणि कोणाला फोर्स पण नाही करू शकत. म्हणलं ठीक आहे, आपल्याकडं सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. सगळेजण माझ्या तोंडाकडे बघायला लागले. कसं काय? मित्राला फोन केला, तर तुझी म्हणत हवी होती. म्हणलं कशासाठी? अरे गाडी पाहिजे आम्हाला, एका ठिकाणी फिरायला जायचं आहे. म्हणला चालते की, जा घेऊन. अरे घेऊन जा नाही म्हणलं, तू पण ये. आणि तो असं बघितलं तर वयाने मोठा म्हणण्यापेक्षा साधारणतः त्याचं लग्न झालं होतं, त्याला एक मुलगा पण होता. म्हणजे इतकं त्याचं माझ्या वयात डिफरन्स होतं. माझा हडपसरचा जो मित्रांचा ग्रुप, त्याच्यात मी एकटाच असं की कॉलेज शिकणार, बाकी सगळे मॅरिड, सगळ्यांची काम व्यवस्थित सेटल. तर एकटाच वयाने कमी सगळ्यांचं लाडका. म्हणले, आणि मी तिथे गेलं तर कोण नाही म्हणायचं नाही, जाऊ दे शाळेत जातोय आपले कॉलेज करतोय, आपण इथं काम धंदे करत बसले, शिकलो नाही. मग असा विचार करून मला कोण नाही म्हणायचं नाही. तो म्हणलं मी येतो. तो त्या आला साधारणतः 1च्या दरम्यान. म्हणलं बघ, ह्या दोघी जणी, हा एक येईन मी एक येईन, एक केलं तुझ्या गाडीवर बसव. म्हणलं ठीक आहे चालतंय. आम्ही गेलो त्या तिकडे फिरायला, टेकडीवरती प्रेक्षणीय स्थळ आहे. मग तिथं नाश्ता पाणी केला, झुणका भाकर तिथली खाल्ली, भजी वगैरे खाल्ली. आता नवीन कॉलेज, आता त्याचे माझं मग संभाषण चालू झालं सगळ्या मित्रांचं. मग त्याची ओळख सगळ्यांबरोबर करून दिली, मग ह्यांना त्यांची ओळख करून दिली. मग ते म्हणले, अरे कॉलेजचे मित्रांमध्ये विचारते, अरे तू एवढा मोठा, त्याचं वय किती, तुझा मित्र कसा काय? म्हणलं आता आहे ओळख तर काय करायचं. मग हे सगळे गप्पा गोष्टी करताना मग
कॉलेजचं पुढचे आयुष्य म्हणजे नवीनच सुरुवात कॉलेज लाईफची. तर कोण कुठं म्हणजे सब्जेक्ट घेणार, कोण पी टी ऑल जॉईन करणार, कोण स्पोर्टमध्ये कोणाची काय इच्छा आहे, कोणाला एन सी सी जॉईन करायची. तर हे डिस्कशन चाललं, नाश्ता वगैरे हे सगळं तिथलं फिरून संध्याकाळचे 5-5:30 वाजले होते. पावसाळ्याचे दिवसभर पूर्ण पाऊस पडत होता, आम्ही भिजलेलो होतो. मग तिथली एक स्थानिक जे होते तर ते म्हणले की आता इथं थांबू नका, रात्रीची वेळ व्हायला लागली, रात्री 5 नंतर येतो, कोण थांबत नाही. कॉलेजला नवीन ॲडमिशन, नवीन सगळा अनुभव, नुकतंच तारुण्यात पाय ठेवलं म्हणायला लागेल. हे आपल्याला कशाची भीती आहे, म्हणजे आमचं डिस्कशन चालू. जो मॅरिड होता, माझा मित्र जो आमच्याबरोबर आला होता, म्हणला मोठी माणसं सांगतात जरा ऐकत जावं, नाही तिथं आपलं शांतपणा नाही करायचं. बरं ठीक आहे, चल लई किरकिर करू नको, एक तर पहिल्यांदा झाले सगळे ग्रुप, आपण लय वेळा आलो, पण आता यांच्याबरोबर येणं जरुरी होतं. म्हणलं ठीक आहे, पण समजून घ्या कॉर्डिनेट करून सगळं. नाही होय करता करता आम्हाला तिथं 5:45 झाले की जाऊ म्हणून. शेवटला तिथं ती एक स्थानिक लेडी होती, ती म्हणली बाळांनो खूप उशीर झाले, जाओ तुम्ही, इथं रात्रीचं कोण थांबत नाही. म्हणलं मावशी चाललो आहे आम्ही. तर मग तिने सांगितलं की ही जागा म्हणजे जर असे हॉन्टेड टाईप आहे, कशाला तुम्ही थांबताय. तर जो मित्र होता तो पहिलंच या असल्या सगळ्या गोष्टींना घाबरायचा. तर घाबरायचं म्हणलं तर त्याच्याबरोबरची मुलगी होती, मी पण याच्या गाडीवर तर तिला बी, म्हणजे दोघं भिणारी माणसं एकाच गाडी. दोघांचं प्लॅन काय, कुठं काय झालं तर आपण गाडी घेऊन पुढे जायचं, निघून जायचं, थांबायचं नाही. म्हणलं ठीक आहे. मग जो माझ्याबरोबर हडपसरचा मित्र आला होता, त्याच्याबरोबर जी दुसरी मुलगी होती ती जरा डेट होती, माझ्याबरोबर पण जी दुसरी मुलगी होती ती डेट होती. म्हणलं यार काय नसतं आपलं, चल. ते प्रेक्षणीय स्थळावरून उतरताना एक रोड जातो कोंडणपूरला. तिथं आल्यानंतर माझी नवीन पल्सर बंद पडली. तर जी दुसरी पल्सर होती, जो मित्राही म्हणता येईल आणि तसा काय त्याला म्हणतात, डेटपणा नव्हता त्याचा, तर तो पुढे येऊन गेला. म्हणलं तुम्ही डायरेक्ट मला खाली भेटा. जो माझ्या हडपसरवरून आलेला मित्र होता तो म्हणला थांब जरा, काय झाले भाऊ. त्याला म्हणलं अरे त्या टाईमले गाडी बंद पडली, तिथं बघून पेट्रोल सगळं फुल होतं. म्हणलं एक काम कर, तुम्ही नवीन आहे, या 2 लेडीज म्हणजे मुली होती बरोबर, तुम्ही दोघं 3 जण एकाच गाडीवरती खाली जा, मी गाडी ढकलत आणतो. आणि त्यावेळेस वेळ काय होती त्यावेळेस? 5:45 आता आम्हाला ते प्रेक्षणीय स्थळावर झालते. त्या ठीक म्हणजे त्या डोंगरावरनं खाली उतरता 6:30 पावणे 7 वाजले होते. अंधार पडला. अंधार म्हणजे जिथं होतो तिथं पावसाळे 4 वाजता अंधार वातावरण. तर अंधार म्हणजे ती सूर्य बघितलंच नव्हता आम्ही 4 नंतर. मग खाली येताना 6:45 वाजता जेव्हा हा इन्सिडेंट झाला, तर माझी गाडी मी त्याला दिली. त्या 2 ज्या मुली होत्या त्यांना माझ्या गाडीवर बसवलं. तिथून पुढं निघालो आणि तिथून पुढं आल्यावर बरोबर कोंडणपूरला जो रस्ता जातो खाली, तिथं ती गाडी बंद पडली. आता म्हणलं ती पण गाडी बंद, ही पण गाडी. दोन्ही गाड्या बंद पडल्या? दोन्ही गाड्या बंद पडल्या. ती गाडी जी होती माझ्याकडे ती होती बॉक्सर. मग तो माझी जी पल्सर घेऊन हळूहळू आला. म्हणलं काय झालं. म्हणलं अरे काय डब्बा आहे तुझा. म्हणलं माझा थोडं तुझा बी डब्बा आहे, तुझा नवीन असून बंद पडलाय. म्हणलं बरं मग आता करायचं काय, या दोघींना तर जायचं आहे, यांचं हॉस्टेल आहे, 10 वाजता बंद होईल, आता 6:45 वाजलेत. म्हणलं करू काहीतरी, थांब जरा. मग त्यांनी त्याची गाडी, आता त्याचं तो जुना खेळाडू गाडीच्या बाबतीतला, वर खाली आडवी तिडवी काय केलं रे माहीत नाही, पण ती गाडी चालू झाली. म्हणला एक काम कर, मी जातो त्यांच्यातले एकीला सोडून येतो, नाही तर दोघी ॲट अ टाईम येत असतील तर जाऊ दे, मला काही प्रॉब्लेम नाही. नवीन मुली होते थोडे अनकम्फर्टेबल, की नवीन माणूस आहे कसं टेबल शीट बसायचं. तर एक जण त्यातले म्हणले ठीक आहे मी जाते, तो थांब याच्याबरोबर. म्हणजे जी माझ्याबरोबर थांबली, मग तिथून आम्ही दोघं ती पल्सर घेऊन हळूहळू अंधारात गाडी चालू होईना तसंच पुढं ढकलत हा तिकडं म्हणजे त्या ठिकाणी याचं जाणं येणं होतं, त्याला रस्ते सगळे माहीत होते. तिनं सोडलं, लवकरात लवकर वरती आला, कारण की तो पण 7:30 पावणे 8चा टाईम झाला. म्हणला एक काम कर, मी खाली मेकॅनिकला विचारलं, म्हणला पल्सरचं जे टँकमधून आहे ना पेट्रोलच्या टाकीत पाणी जातं पावसाचं, तर कार्बोरेटरचं नट ढिला कर, त्यातनं ते पाणी काढ आणि मग टॉर्च लावून आम्ही तो सगळा उद्योग केला, पाणी काढलं, पल्सर चालू झाली. म्हणजे पाणी गेलं तर टाकीमध्ये? हां, पावसाचं पाणी गेलं.
पावसाचं पाणी गेलं होतं. मग म्हणलं चला आता बरं झालं. त्याला म्हणलं तू बाबा तुझी गाडी घे, ती डेंजर गाडी आहे तुझी, 1857ची गाडी त्याकडे होती, बॉक्सर फर्स्ट मॉडेल. एकदम जुनं आलं. हां, तर म्हणलं ठीक आहे. मग त्या मुलीला मी माझ्या मागं बसवलं आणि तिथून पुढं हळूहळू म्हणलं आता लय अंदाज झाला आहे रोडला. ही 2009ची गोष्ट. त्यावेळेस त्या ठिकाणी रोड पण व्यवस्थित नव्हते, मोठे मोठे दगडमध्ये आली. तर बोलता बोलता माझं चालू झालं. अरे बरं झालं गाडी चालू झाली, नाही तर एवढ्या रात्रीचं कसं काय केलं असतं, तुम्हाला परत हॉस्टेलला सोडायचं आहे. माझ्या मागं ती मुलगी म्हणजे एवढं बोलत ही बोल ना का. मग मी जरा मी अंधारात मिरर सेट केला. म्हणलं यार काय प्रकारे. ज्या वेळेस मिरर सेट केला तर 2 मिनटासाठी मी शॉक झालो. त्याला म्हणलं मागं वळून तरी कसं बघावं, गाडीला ब्रेक मारला. म्हणलं काहीतरी आपल्याला बाद झाला असेल. पाठीमागं वळून बघितलं. काय रे, काय बोलत का नाहीस तू. तो इथून पहिला चल खाली. कुठं आला आवाज? ती बोलली मला. मागं बसलेली मैत्रीण. हां, म्हणलं हिला काय झालं असं. त्यावेळेस फर्स्ट टाईम रात्रीचं टाईम, कोणच नाही रोडला. हा बाबाजी तर पुढं बॉक्सर त्याची त्याला एक्सपर्ट, खड्डे नाही काय नाही, टू 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 पुढं गेला होता बराच. आपली हवा टाईट झाली. हळूहळू मिररमध्ये बघितलं गाडी चालू करून, तर लिटरली तिचा फेस मला दिसतोय. तिच्या फेसच्या वरती अजून एक फेस जो की पूर्ण जाळलेला होता. बापरे, म्हणजे डोक्यावरती फेस म्हणजे हा तिचा फेस, हा माझा फेस. आणि आमच्या दोघांच्या फेसच्या मध्ये मी असं वळून बघतोय तर ट्रान्सपरंट जळालेला फेस दिसत होता. म्हणजे जो जळालेला फेस होता त्याच्यामधनं तिचा चेहरा मला ट्रान्सपरंट दिसत होता. आणि ते जळालेले फेस म्हणजे असं सगळे कातडी वगैरे. मी मिररमध्ये बघितलं, त्यानंतर माझं वळून बघायची हिंमत झाली नाही. कशी बशी गाडी पाय त्याला आणली. त्याला म्हणलं तात्या अरे एक प्रॉब्लेम झाला आहे. म्हणलं काय आलं. म्हणलं साईडला ये. म्हणलं अरे ती बसली होती त्या मायामध्ये मला पूर्ण जायला फेस दिसला. आणि हिंगत बोलणं बंद केलं. म्हणलं ठीक आहे थांब. म्हणते तिथून एका डायरीचे मित्र आहेत त्यांना फोन केला, चव्हाण म्हणून. म्हणजे अहो चव्हाण, ते असं एक घटना झालेली आहे आत्ता, काय करायचं. म्हणला कुठे आहे तुम्ही. म्हणलं आत्ता आम्ही आलो इथं पायथ्याच्या इथं. म्हणलं जागा सोडलेली जिथं झालं ते. हा म्हणलं जागा सोडलेली. म्हणलं ठीक आहे. म्हणजे हा सगळा इन्सिडेंट होता 8:30 पावणे 9 झाले. म्हणलं एक काम कर. त्यांनी मला म्हणजे त्याच्याबरोबर बोलताना लिंबू म्हणलं एक घे. त्यांनी काय काय सामान सांगितलं. तो म्हणला फोन ठेवला माझ्याकडे आला. म्हणलं अरे हे बाहेरचा प्रकार दिसतोय, ती जागा हॉन्टेड दिसते, आपली हवा अजूनच टाईट. आणि ती पोरगी तर बोलायला तयार नाही, म्हणजे पुतळ्यासारखी सुन्न. मग ती वरतून खाली येईपर्यंत एकही शब्द बोलले? अजिबात बोलली नाही. फक्त ती जेवढं बोलली इथून तू चल पाहिला तेवढंच. मग त्यांनी ते लिंबू वगैरे आणलं, जसं त्या चव्हाण म्हणून जे होते त्यांनी जे सांगितलं तसं केलं. त्याच्यानंतर थोडी ती न्यूट्रल झाली. हे सगळा प्रकार होता वाजले 9:30. आता जी दुसरी होती, जे दोघं जण होते, ही त्याच्या गाडीवर बसली होती, ती ऐकत होती हे सगळं प्रकरण बघत होती. आणि जे दोघं घाबरलेले होते ते आमच्या तोंडाकडे हा काय म्हणते तो काय म्हणते. एकंदरीत वातावरण असं झालं. तर पाऊस तर चालू होता. ते एकच हॉटेल होतं आणि त्यावरती लॉज होता पायथ्याच्या इथं त्यावेळेस. मग हे दोघं घाबरलेले होते. त्याला म्हणलं एक काम कर, जो माझा वयाने मोठा होता मित्र, त्याने सांगितलं तुम्ही दोघं जावं, तुम्ही ह्या दोघींना घ्यायला मी घेऊन येतो. बर. मग तो म्हणला की तुम्ही यांचं टेन्शन घेऊ नका. त्याला म्हणलं, मग त्या दोघांना पाठवून दिलं. म्हणलं तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. पण आपली तर खायची इच्छा नव्हती. म्हणलं भाऊ घड्याळात वाजले 10, आपली खायची इच्छा नाही आहे. आता ह्या दोघींना हॉस्टेलवर सोडायचं होतं. तो हॉस्टेलचं गेट बंद झालं असेल 10 वाजलेले. त्या दोघी फुल टेन्शनमध्ये. त्यातली जिच्यासोबत मला हे सगळं दिसलं
तिथलं ते अशी सूद म्हणायचं नावाचा प्रकार तिच्याकडे नव्हता. सुन्न झाली असेल. हां, म्हणजे थोडीफार बोलली, पण त्याच्यानंतर ते जे फ्रँकनेस असतो ना, तो तिच्यातला पूर्ण गायब झाला. सायलेंट झाली असेल. हां, तर मग म्हणलं की हे मिटवावं पहिलं. आता काय म्हणला, एक काम कर, आपण चौघंजण आज लॉजवरतीच राहू. त्या दोघींना एक सेपरेट रूम घेऊ, आपल्या दोघांना एक सेपरेट रूम घेऊ. म्हणलं बाबा हात जोडतो, माझा बाप म्हणले शिवाय दिल. सकाळी गेलाय कॉलेजला, रात्री 10 वाजेपर्यंत कुठलं कॉलेज आहे, आत्ताशी तर फर्स्ट इयरला आहे, म्हणजे 11वीलाच आहे. म्हणलं मग काय करायचं. मग ते दोघींना सांगितलं, समजावलं की मोठ्या भावासारखंच समजा, काय टेन्शन घेऊ नका. माझा फोन रात्रभर चालू असेल, पण आत्ता मला जाणं जरुरी आहे, नाही तर घरचे वेगळी शंका घेते. मग त्या दोघी तर हॉस्टेलला राहिला होता, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम नव्हता. मी याला सांगितलं की बाबा तू लक्ष ठेव, काय इन्सिडेंट झाला चांगलं ठेवी करायला आलतो फिरायला, पण हे चुकीची गोष्ट झालेली. तिथं त्याची इथं लॉज घेतला, लॉजचे पैसे पण ते मित्रांनी दिले. त्या दोघींना सेपरेट रूम दिला, दोघींना जेवायला घाट. मला घरी पोचतो 11 साडे 11 झाले होते. मम्मीने घरी आले, विचारलं जेवण. म्हणलं इच्छा नाही, पावसात भिजलेलं आहे, तब्येत जरा डाऊन वाटते, झोपतो. कपडे चेंज करून हातमध्ये पडले. त्यांचा फोन नाही, काय नाही. आता त्यांचं माझा कॉन्टॅक्ट 11 साडे 11 नंतर बंद झालं. मग तिथं काय चाललं याची कल्पना मला नाही आता. मग रात्री 2 वाजता माझा फोन वाजला. जिच्यामध्ये ट्रान्सपरंट मला ती भाजलेली बाई दिसली, तिचा फोन नाही आला. दुसऱ्या मैत्रिणीचा फोन आला, अरे खिडकीचे इथे काळं मांजर बसले, खिडकीवरती नखं मारते, आणि हिला तर काय उठ म्हणते, ती उठायला तयार नाही. म्हणलं घाबरू नको, फोन ठेव. मित्राला फोन केला. पण ते जे लोकेशन आहे जिकडं तुम्ही गेलतात, तर तिकडं आत्ताही रेंज नसते, म्हणजे जास्त तसं बघायला गेलं तर फोन वगैरे काय लागत नाही. मग त्यावेळेस कसा काय लागला फोन? नाही, तिथं त्या लोकेशनला आहे ना, रेंजचा प्रॉब्लेम नाही, पावसाचा मेन प्रॉब्लेम आहे. नेटवर्क तिथं आजही आहे, त्यावेळेसही होतं. म्हणजे फोन वगैरे लागतात. हां, फोन वगैरे लागतात. फोनचा तिथं इश्यू नाही आहे. आणि की त्याच्या डोंगरावरती त्या मोबाईलचे त्यावेळेस नवीन ज्यावेळेस आलते, सगळ्यात पहिल्यांदा टॉवर तिथं बसवली होती, कारण की ती सगळ्यात हिल स्टेशन टाईप ती प्लेस होती. तर म्हणजे त्यामुळे नेटवर्कचा असा काही इश्यू राहिला नाही. मग तिथून रात्री 2 वाजता फोन आला. मी याला परत लगेच फोन केला. म्हणलं त्यांच्या रूममध्ये जा, त्यांच्या रूममध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू झाला आहे. मित्राला फोन केला तुम्ही? हां, मित्राला मी फोन केला. तो गेला, बघितलं, दुसरीला तर शोध नव्हती. हिला सांगितलं ती मांजर तिथं बसलेली, ती काचेवरती नखं मारते वरवरती. तो म्हणला ठीक आहे. त्यांनी परत ते चव्हाण होते त्यांना फोन केला. म्हणले आता रात्री 2 वाजता त्याला म्हणलं, अरे कर बाबा, काय करतो. त्याने मी फोन केला, म्हणलं अहो ते मांजर येऊन बसले, पूर्ण काळे, डोळे पिवळे, त्याच्याने ते काचेवरती नखं मारते. म्हणला ते तुला सांगितलं होतं, ते केलं का तू? मग त्या मित्राला त्या दोघांचं संभाषण चालू आहे फोनवरती. हा केलेलं आहे म्हणलं ठीक आहे, 5 मिनटं थांब, 5 मिनटांनी जाईल ते. आता ते चव्हाण जे होते त्यांनी काय केलं काय नाही, नो आयडिया. मी तर तिथं पिक्चरमध्ये नाहीच की काय चाललंय तिथं. कशी बशी ती रात्र गेली, ती मांजर पण गेली, ती रात्र पण गेली. सकाळी यांनी मला फोन केला. त्यांचा फोन यायच्यात मी आंघोळ बिंघोळ करून रेडी. घरच्यांना सांगितलं नाही की मी कॉलेजला नाही, मी दुसरीकडेच चाललेली. घरच्यांच्या डोक्यात आहे की आता आवडते म्हणल्यावर काहीतरी एक्स्ट्रा नवीन ॲक्टिव्हिटी असेल, नवीन कॉलेज. दिसले, आवडलं, गाडीला किक मारली, डायरेक्ट त्या ठिकाणी पोचलो. मग त्या ठिकाणी पोचायच्या आधी मला मित्राचा फोन आला, तू येताना या रूटने येणार आहे ना, तर ते चव्हाण तिथे थांबले, त्यांना घेऊन येताना बरोबर. ती चव्हाणची माझी त्यावेळेची ती पहिली भेट. तो माणूस माझ्यापेक्षा, माझं वय असेल त्यावेळेस 18-19, त्याचं वय असेल 35-40च्या आसपास. म्हणलं भेटला, म्हणलं काय रे, काय झालं रात्री? म्हणलं अहो मला माहीत नाही, मी नव्हतं तिकडं. तर तात्याचा फोन आला त्याला की त्यांना येताना घेऊन ये म्हणून तुमच्याकडं आलो आहे. त्यांना घेऊन पोचलो. त्यांनी काय
असेल ते तिथं ते प्रकार केला. ते म्हणणं हा सगळा बाहेरचा प्रकार होता. बाहेरचा प्रकार होता हेपर्यंत ठीक आहे, पण आता ते नवीन गरम रक्त असं पण असते. ते म्हणले तुम्ही ज्या ठिकाणी थांबला होता तिथं काही वर्षापूर्वी म्हणा किंवा काही काळापूर्वी एका बाईला जाळून मारली आणि तिथंच पोचलेली होती. जिकडे तुम्ही थांबला होता तिकडं हा जिथे गाडी बंद पडली आणि ती बाई तुमच्या गाडीवरती बसली आणि ती बसल्यानंतर ती तुम्हाला त्रास देणार नव्हती, पण त्यावेळेस ती तुला दिसली, तू घाबरला, त्यामुळं ती तुमच्यावरती हवी झाली, अट्रॅक्ट झाली. हां अट्रॅक्ट नाही म्हणतात. एक कसं आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी. ज्यावेळेस आपली पॉझिटिव्ह एनर्जी कमी पडते त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी ऑटोमॅटिक ती हवी होते समोरच्या माणसं. म्हणजे ज्यावेळेस पॉझिटिव्ह एनर्जी कमी होती त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होऊन किंवा ती इनबिल्ड होते त्याच्यामध्ये. हो, तर ते तसा प्रकार म्हणजे माझ्या आयुष्यातला मी नास्तिक माणूस प्रत्यक्ष एवढ्या जवळनं अनुभव ती बाई बघितली. त्याच्यानंतर मी म्हणलं देवा रे बाबा, भूत असतंय म्हणजे देव पण असतोय. मी या गोष्टी मानायला लागलो तर मग ते एक क्रेज म्हणतात ना, की ज्याला आता नवीन मॉडर्न शब्दात स्पिरिच्युअलिटी म्हणतात, ते माझ्यात निर्माण म्हणजे बिल्ड व्हायला लागले की हे असं असते म्हणजे देव पण असते. मग देव कोणी बघितलं आहे का? नाही बघितलं. मग हे भूत दिसतात, देव दिसत नाही. हा माझ्या लाईफमधला पहिला एक नॉर्मलचा अनुभव की हे अशा बी घटना किंवा अशा ठिकाणी अशा व्यक्ती किंवा अशा स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी माणसांबरोबर होतात. आता हा एक नॉर्मलचा गोष्ट. त्याच्यानंतर आपल्या डोक्यात ती सारखी किडे चालू. मग नंतर त्यांनी त्या चव्हाण्यांनी आल्यानंतर काय केलं मग तिकडं? त्यांनी त्याच्यावरती आहे ना जी काय विधी असेल ती केली. ते नॉर्मल झालं तिथं ते वातावरण. म्हणजे फक्त विधी केला, नॉर्मल झालं सर. ते आता त्यांनी कसं काय केलं याची आपल्याला आयडिया नाही. आता ती आयडिया मला कधी आली हे मी तुम्हाला सांगतोय. बरं, आणि मग त्यावेळेस ती मुलगी नॉर्मल झाली का? नॉर्मल झाली. सगळं म्हणजे तिथलं ते जे रात्रभराचं जे चॅप्टर चालू होतं ना, त्यांनी सगळं नॉर्मल केल्यानंतरच आम्हाला सांगितलं की बाई तुमच्यावरती म्हणजे तुमच्या गाडीवरती बसू. म्हणजे सगळं त्यांनी विधी पार केल्यानंतर सांगितलं की आणि ते म्हणजे त्यांनी 5 मिनिटात त्यांनी सगळ्या गोष्टी नील केल्या. आता माझ्या डोक्यात हा प्रश्न पडला, म्हणजे ज्यावेळेस हा सगळा इन्सिडेंट झाला, देव असतोय नसतोय. मग जो मित्रांनी त्या चव्हाणला फोन केला तर त्याला म्हणले अरे ते चव्हाण आलं त्या दिवशी त्यांनी काय केलं रे, ती 5 मिनिटात सगळं रफादफा केलं, काय भानगड आहे? म्हणलं काय नाही, तुझं काम झालं, तुम्हाला त्रास नाही केला, काही त्रास नाही. म्हणलं त्रास काय नाही, पण नका थोडंफार आपल्याला मी माहिती आहे ऐन टायमाला कुठं काय झालं तर काय करता. म्हणलं हे लपडत पडू नको. अरे लपडं कशाचं? म्हणलं हे लपडं इकडं काय नाही, मला सांगतो ते चव्हाणचा नंबर दे. क्युरियोसिटी आली तुम्हाला? क्युरियोसिटी म्हणजे ते स्पिरिच्युअल गोष्टीबद्दल मला अट्रॅक्शन झालं की हे असं होतंय आणि आपल्याबरोबर पहिल्यांदा झालं आहे. आजपर्यंत लोकांचं फक्त ऐकलंच होतं. त्या चव्हाणचा नंबर घेतला. इथून माझी या स्पिरिच्युअल जर्नीची सुरुवात झाली. की भूत प्रेत आत्मा जिन जिन्ना पिशाच हे नंतरच्या गोष्टी आहेत. हे आता एक बेसिक सुरुवात झाली. चव्हाणला फोन केला, म्हणलं अहो तुम्हाला भेटायचं होतं. आता ते वयाने मोठे म्हणजे का बरं काय नाही, असंच भेटायचं होतं. त्या दिवशी झालं, तुम्हाला चहा पाणी पण नाही केलं, काय नाही. ते म्हणले बरं मी हडपसरला आल्यावर फोन करतो तुला. ते त्या मित्राच्या दुकानावरती आले, त्यांनी फोन केला, मी गेलो भेटायला. मग असंच बोलणं चालणं चालू होतं. तर म्हणले काय तो नाश्ता पाणी नाही. म्हणलं मी आता कामासाठी आलो आहे, तुम्हीच कधी आला परत त्या साईडला खडकवासला वेळेवासला साईडला फिरायला वगैरे तर फोन करा. मग जो मित्र होता त्याला म्हणलं आपल्याला या चव्हाणा निवांतमध्ये भेटायचं, काय बॅटरी तो ओच काढायचा. बरं म्हणलं ठीक आहे. मग आम्ही दोघंच आपले टाईमपास म्हणून संडेला गेलो त्या तिकडे खडकवासल्याला आलो म्हणून त्याला जायला चाललो त्या इकडेच होतो. खडकवासल्यात पोहलो बिवलो, मला काय पोहता येत नव्हतं. तरी आपलं बाजूला आपलं एक मांडी घालून पाण्यात बसलो. त्यावेळेस पाणी पण एवढं नव्हतं. पावसाळा होऊन गेला नाही, हे नंतरची गोष्ट आहे. मग ते चव्हाणला म्हणले काय होई काय प्रकार असते? म्हणले
अचानक तुला काय झालं, एवढ्या वेळ नाश्ता पाणी केलं, काय बोललं नाही, अचानक विसरायला लागला. काय नाही म्हणले, अरे भुताटकी. म्हणलं माझा वडील जे आहेत, या गोष्टीला मानत नाही. मी असं कसं काय, म्हणजे तुला तर दिसलं त्या दिवशी. म्हणलं हा दिस. म्हणले मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणले ह्या जगात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या माणसाला दिसत नाही पण त्या हयातमध्ये असतात, जसं की तुला दिसलं. म्हणले मग देव काही करत नाही का? म्हणले देव ह्या गोष्टींच्या वाटत जात नाही जोपर्यंत ह्या गोष्टी देवाच्या वाटत जात नाही. तुला मंदिरामध्ये सुद्धा भूत प्रेत दिसतात, पण देव तिथं काय नाही करू शकत. ज्यावेळेस ती निगेटिव्ह एनर्जी देवाच्या वाटत जाईल त्याचमध्ये देव तिला ती थांबून देतो. बरेचसे अशा ठिकाणी आहेत की मंदिरामध्ये पण ह्या गोष्टी जाणवतात. आता लोक म्हणत असतील ऐकणारे प्रेक्षक की हे मंदिर असं नसते, पण हे एक अनुभव आहेत. म्हणजे आत्तापर्यंत 2009 नंतर मी जे घेतलेला अनुभव आहे, मी माझ्या लाईफमध्ये भूतांची बी मंदिरं बघितली. बापरे, इथं महाराष्ट्रामध्येच? हा, महाराष्ट्रामध्ये. पण ॲक्च्युली बऱ्याचशा लोकांना ती माहीत नाही ती एनर्जी कुठली. मग त्यांना म्हणलं मला पण या गोष्टी जरा नॉलेज द्या. मग असं कुठं काय झालं तर म्हणले एक तुला सांगतो. म्हणजे त्यांची माहिती नुकतीच वळ. म्हणले आता तुझं वय कमी नुकताच शिकतोय. त्या दिवशी नंतर मी तुमचं जाळ बघितलं, तुमच्या घरावरती कोणीतरी करणी केली. म्हणले अरे हे तर कधी ऐकलं नाही, पण तुम्ही म्हणताय तर असं बाबा त्या दिवशी बघितलं मी. म्हणले तुझ्या घरी जाऊन तर सांग. म्हणलं कोणाला सांगू? म्हणले वडिलांना सांग, नाही तर आईला सांग, पण ते काढून घ्या, पुढं त्रास होईल या गोष्टीचा. म्हणलं वडील नास्तिक आहेत, आईला सांगून बघतो, ऐकली तर ठीक, ना ऐकली तर मी काय करू शकत नाही. जे काय ते तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि हे पण सांगा ते करायचं म्हणलं तर काय करायला लागेल. तर काय नाही म्हणला. म्हणजे त्यावेळेस त्याची माझी दुसरी का तिसरी भेट होती. मला फक्त पैसे दे म्हणलं, मी करतो तुझं सगळं भेट. ती जी करणी झाली होती, मग त्याच्यामुळं घरामध्ये काय प्रॉब्लेम होतं ते त्यांनी सांगितलं की या गोष्टी होतात करणी केल्यामुळे? ही माझी नुकतीच सुरुवात होती लाईफमध्ये या गोष्टी फेस करायची. त्यांनी बोललं, मी ऐकलं. आता माझ्या डोक्यात चक्र चालू झाले. हे असं जर केलं असेल त्याच्यामुळे त्रास तो होणार, पण काय त्रास होणार या माणसाने आपल्याला सांगितलं नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं नव्हतं काय त्रास? दुसरीकडे तिसरी भेट होती माझी. घरी आलो मम्मी काय कॉलेजमधनं आल्यापासून, म्हणजे कॉलेजमधनं आल्या त्या दिवशी नंतर तुझं चालचलन बिघडलं. आता आलं रविवारचा कुठून फिरून मम्मी म्हणलं अगं एक माणूस भेटला होता. मग ते मला म्हणा की तुमच्या घरावरती करणी केलेली. मम्मी म्हणली तुला कोण बोललं? म्हणलं मला कोण नाही, मला ते माणूसच बोलला. मी घाबरलो ना, ते असे म्हणजे रागवून बोलली. म्हणलं असलं काय नसतंय. नाही म्हणला, तो म्हणला केलेलं आहे पुढचं सगळं म्हणजे घरात वाटोळं होईल. मम्मी म्हणली आजच्या लोकांपासून लांब राहायचं, हे लोक कोणाचे नसतं. तुला कोणी भेटवलं? म्हणलं ते कोणी भेटवलं ते सोडत, पण ते असं म्हणलं होतं. मम्मीला म्हणलं अरे खरंच आज त्या दिवशी माझ्या मम्मी भूत बघितलं होतं, तर त्यांनी मला सांगितलं होतं कसं काय. मम्मी म्हणली कशाला या लोकांच्या नादी लागले, हे लोक चांगले नसतात रे. म्हणणे अगं असेल ती एकदा ट्राय तर करून बघू, टाईम असते ती. आणि ते कसं करणार? म्हणलं मम्मी म्हणली. मग मम्मीला म्हणलं काय नाही, तू म्हणलं पैसे दे मम्मी करतो, काय करायचं ते. मम्मी म्हणली अरे हे लोकडायचे धंदे असतात, असलं काय नसते, डोक्यात नको घेऊ. त्याला म्हणलं की आता मी काय करू शकत नाही. फोन केला त्यानं, तो म्हणलं तू एकीकडे ये माझ्याकडे. म्हणलं घरी काय बोलू नको, करणी बिरणी काय केली असं तसं. मी ऐकलं तर परत एकदा सांग. म्हणावं नात्यातलेच लोक आहेत हे, म्हणजे जे तुमचं व्यवस्थित चाललेलं बघून देत नाही त्यासाठी ते करते. ते बरेच वर्ष झालेली. पुढे एखाद्या गोष्टी चुकीची म्हणण्यापेक्षा कोण आजारी पडेल किंवा कोणाचा काय ॲक्सिडेंट होईल यापेक्षा आधी सगळा बंदोबस्त करून घ्या. हा निरोप घेऊन मी परत मम्मीकडे दुसऱ्या दिवशी.
मम्मी म्हणले तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे, तुझ्या समाधानासाठी करू, पण नात्यातले हे कोण आहे, कुणी सांगितलं? म्हणलं त्यांनी सांगितलं. मग तो काय करणार? तो काय नाही म्हटलं, तू पैसे द्या, मी सांगतो तसं त्या गोष्टी देतो, त्या घरात नेऊन लाव, ठेवू फक्त. म्हणलं ठीक आहे. मग मम्मीने नाही होय करत मला पैसे दिले. अमाऊंट सांगत नाही, कारण की त्यावेळेस ती अमाऊंट खूप जास्त होती. तर मी आलो, म्हणलं हे पैसे दिलेले पण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आमचं. म्हणले ते माझ्यावर सोडून दे. मग त्याला पैसे दिले. ते सगळं करायला तो म्हणला मला 3 ते 4 दिवस लागतील. अच्छा, म्हणजे त्या सगळ्या वस्तू घेतल्या त्यांच्याकडनं तुम्ही आणि त्या घरामध्ये ठेवल्या? घरामध्ये ठेवल्या. त्याच्यानंतर एक दिवसानंतर आमच्या रिलेटिव्ह म्हणले ते एक जण आले. म्हणले त्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलतो, तर ते असं म्हणत होते की यांच्या घरात काय चाललंय ते मला आता कळानं झालंय. पण नातेवाईक म्हणले का ते? त्या नातेवाईकांनी घरातल्या एका व्यक्तीकडे हा निरोप पाठवून दिला. बरं. आता घरात काय केलेलं आहे हे माझी आणि माझ्याशिवाय कोणालाच माहीत नाही. त्यावेळेस माहीत नाही. मग त्याच्यानंतर मग मम्मी माझ्याकडे संध्याकाळी बसली चहा प्यायला माझ्याबरोबर. म्हणले ते माणसाने केले वाटतं व्यवस्थित सगळं. म्हणले तुला बोललं होतं ना ते कळते म्हणून. नाही म्हणले, पण हे जे विचार निरोप पाठवला त्यांनी बऱ्याच वेळा आपल्याला मोडून दाखवलं होतं की म्हणजे मला राग आला तर घर नीट नाही ठेवणार म्हणून. आणि आज तोच पाऊस म्हणतोय की मला काय कळणार. म्हणलं ते माणसाने आपलं व्यवस्थित केलेलं आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, माणूस चांगला दिसते. त्यांना काय कळणार म्हणजे घरातलं काय त्यांना कळणार ते मला एक सांगा तुम्ही. घरात काय चाललंय, घरात कुठं काय ठेवलेलं आहे, घरात कोण काय बोलतंय. जे स्पिरिच्युअल म्हणजे माणसं असतात, जे ध्यान साधना करतात, तांत्रिक मानसिक, ह्यांना एका जागेवर बसलेलं तरी समोरच्याच्या घरात काय चाललेलं आहे, काय कुठं ठेवलेलं आहे, ते काय बोलते ते या सगळ्या गोष्टींचा अपडेट येत असतो. आता त्या XYZ जो पण रिलेटिव्ह होता त्याला या गोष्टीचं अपडेट जाणं बंद झालं. तुटलं म्हणजे सगळं कनेक्शन तुटलं. तर मग मम्मी बोलली की जाऊ केलं बिचाऱ्यांनी, पैसे घेतले. मग आपल्या डोक्यात ट्यूब पेटली, असं पण होतंय, आता याला परत भेटायला पाहिजे. माणूस तर दिसतोय असा, म्हणजे बघितला तर तो बाय साधी पॅरेगॉनची चप्पल, फॉर्मल पॅन्ट शर्ट, ते खिशात असं भरलेल्या डायऱ्या वगैरे, दाढी बिडी व्यवस्थित आपलं. पण त्याकडे बघून असं तर वाटत नाही की माणूस असा काहीतरी चमत्कार करत असेल म्हणून. मग गेलो परत त्याकडे. म्हणजे अहो हे तुम्ही काम बरोबर केले. निरोप त्या माणसाकडे विचारपूस चालू होती की घरात काहीतरी आहे, पण ती मला आता दिसा नाही. आणि तो माणूस ज्या माणसाने हा निरोप दिला त्या माणसाला स्वामी समर्थ प्रसन्न आहेत. म्हणजे स्वामींची एक अध्यात्माची पॉवर म्हणा किंवा अजून कुठली एनर्जी म्हणा, ते जोरावरती तो ह्या गोष्टी सगळ्या बघत होता. म्हणजे एक साधनेमध्ये तो माणूस होता. पण त्याच्याकडून काय काय निगेटिव्ह गोष्टी आलेल्या, त्यामुळे मम्मी थोडीशी त्या माणसापासून लांबच असायची. बोलणं झालं, मी त्या माणसाकडे परत गेलो. म्हणलं काय हे तर लय भारी काम आहे, पण तो माणूस लय पॉवरफुल होता, त्याला स्वामी प्रसन्न आहेत. म्हणले अरे तो स्वामींच्या नावाखाली उलटे पालटेच काम करतो. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, आपलं चांगलं झालं, आपल्याला काही. म्हणलं तेवढं खुश. म्हणजे एवढं बोललो, चहा वगैरे घेतला. म्हणलं जरा आम्हाला पण सांग की काय असते ते. तो म्हणला जे होतं ते दिलं तेवढं वास कर की आता. नाही म्हणलं मला पण जरा माहिती पाहिजे आहे की. म्हणला ह्या सगळ्या गोष्टीपासून शक्यतो लांब ना, शिक्षण चालू आहे, शिक्षण घे, या गोष्टी चांगल्या नसते तरी.
मी त्यावेळेस होतो 12वीला. 12वीची एक्झाम वगैरे झाली, 12वी पास झालो, एफ-वायला ॲडमिशन घेतलं. तरी ते आपल्या डोक्यातलं ते भूत काही गेलं नाही. दिसलेलं भूत गेलं, पण हा करतो कसा हे भूत आपल्या डोक्यातलं गेलेलं नाही. मग म्हणलं परत त्याकडे गेलो. म्हणलं तुम्ही एवढं सगळं करताय, थोडंसं सांगितलं तर बरं होईल. माझ्याकडे मी कोण अडचणी अशी घेऊन आलं तर मग मला पण हेल्प होईल, मी बी हेल्प करू शकेल ना. तो माणूस म्हणला तुला भोळा आहे रे. म्हणलं काय 10वीला किती मार्क पडले भोळा म्हणतोय मला. अरे तसं नाही रे, तुला बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान नाही यावे. म्हणले तू काय नको करू, तुला एक मी गोष्ट देईल, पण ती काही गोष्ट कधी कोणाला सांगायची नाही. आपण खुश चला काहीतरी अंगठी काहीतरी गायतलं तरी येणार, जेणेकरून आपल्याला पण हे जमणार. मग डोक्यात आपण तेवढे घेतलं. 1 महिना गेला. अहो काय होतं, मी भेटणार होते नाही, मी बाहेर आलेले. 2 महिने, 6 महिने, वर्षभर मी त्या मागं लागलो. वर्षभर मागं लागलो तर तोपर्यंत कॉलेजचं वय होतं. कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड नाही झाली, पण राहतो ते भागात एक गर्लफ्रेंड झाली माझी. राहतो ते भागात गर्लफ्रेंड झाली. मी म्हणलं आता गेलो परत. मग आता नवीन मग आलो खडक वाचलेलं फिरायला. म्हणलं इकडं आलो इथे यांना बी भेटू. ते म्हणले ठीक आहे मग मी तर इथं भेटू. मग आम्ही दोघंजणं त्यांना भेटलो. तर त्या आधी म्हणले गर्लफ्रेंडने घेऊन आले. अहो नाही हो, फ्रेंड आहे, गर्लफ्रेंड कशाचं ती बी असेल. बरं तू आता मला शिकवायला लागला काय. नाही म्हणलं. मग ठीक आहे म्हणलं. त्यानंतर त्यांची भेट झाली, तिला सोडलं घरी नेऊन. दुसऱ्या दिवशी परत फोन केला, तुम्ही मला काहीतरी देणार होता. म्हणले अजून ती नाही आली. म्हणजे ही देणार होता पण काय भेटणार आहे याची कल्पना नव्हती. ते सस्पेन्स माझ्याकडे तसंच पडलं डोक्यात. ते ज्यावेळेस माणसाला आता तुम्हाला ज्यावेळेस माहिती असतं की उद्या तुम्हाला ₹1,00,000 भेटणार, ₹2,00,000 भेटणार, त्यावेळेस तुम्ही रिलॅक्स असता. मग उद्या तुम्हाला देणार आहे मी एक गोष्ट, मग तुमचं माइंड रातभर त्या गोष्टीवरती काम करतं की उद्या हे काय देणार मी आमका. मग ना आपल्या डोक्यात ते चित्र चालू काय देणार आहे. मी एखादा वैतकून म्हणलो. मग ते गर्लफ्रेंडबरोबर पण माझी भांडणं झाली होती. मग म्हणलं गेलो परत. म्हणलं अहो आलतो इकडं. म्हणलं तुम्ही मला काहीतरी देणार होते. म्हणलं आज तू एकटाच इकडे आलेस. म्हणलं मग काय करायला पाहिजे. गर्लफ्रेंड ते म्हणले का तुम्ही मीठ सोडायला लागले. म्हणजे मला वाटलंच होतं. म्हणजे 3 माझी किरकिर झाली, बोलायचं बंद नाही. म्हणजे 3 दिवस जाऊ दे, 3 दिवसांनी ती परत बोलायला लागेल. म्हणलं तुम्ही तुला जास्त करायला लागली, माझी मस्करी करता काय तुम्हाला रावदा करतोय, तुम्ही येड्यातच काढायला लागले. म्हणजे तू पुढचं कशाला बोलतो तू तर. 3 दिवस झाल्या. 4थ्या दिवशी मला सकाळी तिचा फोन आला. मी शॉक. पण तिचा फोन ठेवला आणि त्याच्यानंतर मग लगेच त्यांना फोन केला. म्हणलं तुम्ही बरोबर बोलला आता. म्हणजे तू माझ्याकडे मग बघू आपण काय ते. मग आंघोळ वगैरे केली, डायरेक्ट त्यांच्या घरी. म्हणले तुला आज सांग त्या पोरीचा नाद सोडून दे. म्हणले का. म्हणलं मला तिच्याबरोबर लग्न करायचे. ते टाईम पिरियड गेला होता. म्हणले नको. सांगतो ते ऐक, तू मित्र मानतो मला, पण मी तुला भावासारखा मानतो वारक्या. विषय सोडून दे. काय नाही, सगळ्यांचं मन मोडलं त्यावेळेस. नाही एकटात पण लग्न करायचं. डोस गरम रक्त.
हो ना, ऐकणं म्हणते आपण तर लय आपण डोक्याचा माणूस, कोणाचंच ऐकणार नाही. मग त्याच्यानंतर मी घरात सगळ्यांबरोबर बोलणं बंद केलं, सगळं केलं, बंद केलं. अचानक काय झालं काय माहिती, ती पोरगीच मला म्हणली की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही. का भांडण वगैरे झालं का मध्ये? भांडण नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. सडनली बोलली? हां. मग तिला विचारलं का बरं? म्हणली माझं त्याच्यावरती प्रेम होतं पहिलं, तर तो माझ्या आयुष्यात परत आलाय. म्हणलं किती वर्षांनी? म्हणले 8 वर्षानंतर. म्हणजे तू तर मला म्हणली की तो कुठे राहतो, काय करतो माहीत नाही, काय नाही. म्हणले कसं काय झालं माहीत नाही, पण तो माझ्या आयुष्यात परत आलाय, आपण विषय क्लोज करू. आपलं लोक अजून तापलो, इकडे घरच्यांबरोबर भांडलो, इकडे ह्याच्याबरोबर भांडलो, इकडे मित्रांबरोबर भांडलो. उचलली गाडीची चावी, गाडी बसलो की मारली की परत इकडे. म्हणले काय प्रकारे? म्हणले जे चाललंय ते चालू दे, विषय ड्रॉप करून टाक. मग थोडे दिवस ते असतं ना फ्रस्ट्रेशन, हे असं झालं आपल्याबरोबर, गर्लफ्रेंड सोडून गेली, डिप्रेशन. फ्रस्ट्रेशन म्हणा, डिप्रेशन म्हणा, हे सगळं म्हणजे तेव्हा चालू. एक सर्टन टाईम पिरियड गेला. त्याच्यानंतर आम्ही असं बोलत बसलो होतो. म्हणले तू विचार केला का की अचानक तू तिच्याबरोबर लग्न करायचं म्हणत होतं, सगळे नाही म्हणत होते, ती तयार होती पण तीच बदलली, असं कसं काय झालं? म्हणले ह्या गोष्ट आपण कधी विचार केला नाही. म्हणजे तुझ्या डोक्यात एवढी गोष्ट आली नाही की मी सांगतोय तुला 3 दिवसानंतर फोन येईल, तिला 3 दिवसानंतर फोन येतोय, सगळ्या गोष्टी मी सांगतोय तसं होत्यात. आमले ह्या गोष्टी मी कधी विचारच केला नाही. कारण की डोकं सगळं इकडं अडकलं होतं ना. डोकं म्हणजे मी तिच्यात पूर्ण गुरफटून गेलो होतो. ती म्हणाल ती पूर्व दिशा. मग नंतर त्यांनी मला सांगितलं, तिने तुला ज्यावेळेस तुम्ही दोघं हॉटेलमध्ये जेवायला वगैरे जायचे, जेवणात ती कसली पावडर होती काय होती ती टाकली होती, त्यामुळं तू ती जसं म्हणाल तसंच करायचं, तिच्या कंट्रोलमध्ये पूर्ण. पूर्ण कंट्रोलमध्ये. मग त्यावेळेस मला लाईफमधलं दुसरं झटका बसला की आपण समोरच्यावर कंट्रोल करू शकतो. अजून एक चमत्कार. अजून एक चमत्कार म्हणजे हा माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा चमत्कार. मग त्याच्यानंतर मी ह्याच्या मागं लागलो. म्हटलं हे कळतं कसं काय? आता आपलं डोकं पहिलं हे तर विषय क्लोज झाला तर गर्लफ्रेंडचा. हा, पण मग ते कसं, मग त्यांनी सांगितलं का की ती का नाही बोलली किंवा काय एक्झॅक्टली काय झालं, मग ते तुटलं कसं काय? तेच तर, तिची क्युरियोसिटी माझी वाढली. म्हणले तुम्ही मला जे काय ते तुम्ही मला काहीतरी घेणार होतं ते बी दिलं नाही, आणि हे सगळं मॅटर तुम्ही मला आता हळूहळू उचकाटताय, काय प्रकार ते सांगा. म्हणला तो तुझ्यावरती लावलेला एक ट्रॅप आहे. म्हणलं कसला ट्रॅप? म्हणले तुझ्या घरची परिस्थिती चांगली, ते पोरीच्या घरचं चांगलं नाही, आणि सगळं एखादी कुठली मुलगी असेल मग आपल्याला तिच्या कॅरेक्टरला नावं नाही ठेवायची किंवा तिच्या बॅकग्राऊंडला नावं नाही ठेवायची, पण माणसं एक झटपट श्रीमंत होण्यासाठी किंवा झटपट आपलं नशीब पलटवण्यासाठी कुठला मार्ग अवलंबू सांगता येत नाही. म्हणजे तिने तुला ह्याच्यासाठी दिलं होतं की तू तिच्या पूर्ण अंडरमध्ये आला पाहिजे, जेणेकरून नंतर तुमच्या घरातले जे आहेत ते सगळे बाजूला करून तुला वेगळा करून प्रॉपर्टी वगैरे हे सगळे तिचा प्लॅन होता. आणि त्यात तुझा एक मित्र पण सामील आहे. बापरे, म्हणजे मित्र ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या? दोघांचा प्लॅन होता. मला नाव कोणाची रिव्हील नाही करायची, पण नंतर मग मी म्हणलं जाऊ दे, चुकलं. काय शेवटी मित्रच, आता मित्राला काय बोलणार आपण? सोडून दिला विषय. म्हणजे मैत्री नाही सोडली, ते डोक्यातनं काढून टाकलं. त्याच्यानंतर आपल्या डोक्यात हेच गणित राहिले, ह्याला हे कळतं कसं काय, ह्याला हे कळतं कसं काय. आणि असं ते एकदा सातारा साईडला चाललो होतो, वेळाचा घाट आहे, तर अलीकडे जेवायला थांबलो.
अख्ख्या रोडमध्ये मी त्याला हाच प्रश्न विचारत राहिलो, हे कळतं कसं काय, मला काय देणार होते दिलं नाही. तर त्या घाटात आहे ना एक डॉक्टरचं मंदिर आहे, पुयाळ्याच्या घाटात. हो. तिथे थांबले, तुला एक मंत्र देतो म्हणून. मंत्र आयुष्यात कधी कोणाला सांगायचं नाही, आणि जोपर्यंत हा मंत्र तू जप करशील तोपर्यंत तुझ्या किती कर्मे होऊ दे, काय होऊ दे, जेवढा असर व्हायला पाहिजे तेवढा असर तुझ्यावरती नाही होणार. आता हे चाललेलं ते काढलं नाही अजून, कारण की मला त्रास काय होत नाही, आणि तिचं लग्न झालं त्यामुळं हे आमच्या डोक्यातनं निघून गेलेली गोष्ट. मग त्यांनी मंत्र दिला, हे नाही एवढ्याशा मंत्रामुळं हे सगळे दिसतं का? 2-4 गोळी तशा असतात ते गोष्ट. लागलो अभ्यासाला, घेतली माळ, रोज संध्याकाळी 108 वेळा चालू. पण एखाद्याला पर्सनली मंत्र देणं म्हणजे त्यांनी थोडक्यात मला दीक्षा दिली होती, पण या गोष्टीची मला कल्पना नव्हती. गुरु दीक्षा त्यांनी मला दिली होती, पण या गोष्टी त्यांनी फक्त बोललं तुला मंत्र देतोय. आता त्यावेळेस आपल्याला या गोष्टींमध्ये काही डीपमध्ये नॉलेज नव्हतं. मंत्र घेतोय 108 चालू. घरी आई म्हणते, अरे हे काय प्रकार आहे, तू रोज संध्याकाळी कधी देवळात जायचं नाही, हे माळा घेऊन बसायला लागले, शिक्षण करायचं का नाही करायचं? हा म्हणलं चालू शिक्षण करायचं, पण थोडं मी मंत्र करत मला कधी काय दिसलं नाही म्हणल्यापेक्षा मला ती जी मंत्राची जी पॉवर भेटायला पाहिजे ती मला भेटली नाही. मी विचार करतोय. त्याला म्हणलं अहो हे मी एवढे दिवस झाले करतो, पण मला पॉवर काही भेटली नाही अजून. म्हणले तुला पॉवर भेटली नाही, पण तुला माहीत नाही अजून. म्हटलं ठीक आहे, भेटली तर भेटली, आता ते बघतोय त्याला माहिती आहे काय. मग दुसऱ्यांदा म्हणला की जेवढं झाले तेवढेच समाधानी जा. हा म्हणजे हा टॉपिक मंत्राचा जिथपर्यंत झाला तिथं आम्ही जरा कॉन्टॅक्ट कमी केला. पण एकदा मी असंच त्याच्याकडे गेलो होतो, बरेच दिवस झाले, म्हणले काय चालले काय नाही. कॉलेजचा टाईम त्यावेळेस निघून गेला होता. मी आपला वडिलांचा जो व्यवसाय तोच करत होतो, घरचं ठीकठाक व्यवस्थित चालू होतं. त्यामुळं बाहेर इकडं तिकडचं लक्ष देणं जरा कमी होते. आता विषय चालला होता की लग्न करायचं आहे घरच्यांचं. आपल्या डोक्यात तेच खूळ, मला याबरोबर करायचं तर करून दिलं नाही, आता मी नाही करत. म्हणले ठीक आहे, आता ते चाललंय. तोपर्यंत एक नवीन मुलगी आवडली. पळत खुश होऊन घरी चला. मम्मीला सांगितलं, मम्मी म्हणली मुलगी जरा 1 वर्षांनी मोठी नाही. त्यावेळेस माझं वय असेल 25-26च्या आसपास. काम धंदा बघ पहिले. मम्मीने गोष्ट वडिलांना सांगितली नव्हत्या. नाही म्हणलं आपला तळपायाची आग मस्त काय. पहिल्यांदा नाही म्हणले, दुसऱ्यांदा बी नाहीच म्हणते. ती मुलगी आत्ताच्या घडीला आरडीमध्ये एम्फेसिस कंपनी आहे, तिथं ती चांगल्या पोस्टला आहे. तर ठीक आहे, ती झालं नाही. पण त्याच्यानंतर आपल्या डोक्यात हेच की आपल्याला अशी ताकद भेटली पाहिजे की आधीच सगळ्या गोष्टी काढल्या पाहिजे. मग आपण शिक्षण बाजूला राहिलं, कामधंदा बाजूला राहिला, आणि मी या तंत्रमंत्र क्षेत्रात माझं पाऊल पडलं, कळत न कळत. मंत्र कळत मग मी आपलं उठसोट काय झालं की हा कुठे हो, काय नाही, आलो होतं तिकडं. गेलं नसायचं, पण बळच आलो होतं तिकडं. तो म्हणायचं ये मग. त्यांच्याबरोबर मी जवळजवळ आत्तापर्यंत अर्धा महाराष्ट्र फिरलो. तर त्यावेळेस अशा काही गोष्टी बघितल्या की ट्रॅव्हलिंगमध्ये आता माझे अनुभव चालू झाले आयुष्यातले, की भूत प्रेत आत्मा
हे ॲक्च्युली असतात कसा, ते करतात काय, त्याच्यामुळे काय त्रास होतो. म्हणजे तुम्ही कंटिन्यू त्यांच्याबरोबर फिरायला लागले. फिरायला लागले. आपलं पेपरचं व्यवस्थित सकाळचं काम झालं, दिवसभर टेन्शनच नाही. आता सकाळचं काम करतो म्हणलं वडील बी काही बोलायचे नाही. त्यामुळे घरचे पण विचारत नसतील कुठं चाललं काय. काय झालं केलं असेल कुठेतरी मित्रांबरोबर. मग एकदा असंच आम्ही गेलो होतो महाडला, कोकणात. कोकणात. कोकण दिवसा जेवढं निसर्गरम्य लोभसवानं वाटतं ना, रात्रीचं ते तेवढंच भयानक आहे. त्याची कल्पना आपण करू शकतो. तुमच्या प्रेक्षकांनी याच्यापूर्वी काही अनुभव ऐकले. हा सांगितलं ना, तिथली लोक स्थानिक म्हणतात की हे फक्त तुम्ही कोकणाचं नाव बदनाम करायचा प्रयत्न करतायत. हे बदनाम करायचा प्रयत्न करतात, पण रिॲलिटी आज काही वर्षापूर्वी तुंबाड हा चित्रपट आला होता. त्यांनी शूटिंग कुठे केलं? कोकणातलंच आहे ना. कुठंतरी काहीतरी घटना झालेल्या असतात, त्यावेळेस त्या मौखिक किंवा दंतकथा म्हणून प्रचलित होतात पुढे, त्याच्यावरती या स्टोरी बनवतात. बरोबर. आता हे त्यांनी बनवलं त्यावेळेस ते झालं नाही झालं याची कल्पना मला नाही. मी माझे वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतोय की हे मी स्वतः घेतलेली. माझी कोकणातली पहिली ट्रिप त्यांच्याबरोबर 2 व्हीलरवरती. इथून हां, पुण्यातून. पुण्यातून. कॉलेज संपले तर जमा होतं. बिझनेस करता करता म्हणलं चला हे बघू. पहिल्यांदा आम्ही दोघं गेलो महाडला. तिथे एक देवीचं दर्शन घ्यायचं होतं. जाताना भोरमधनं निघालो. भोरमध्ये नाश्ता वगैरे केला, चहा घेतला. आमचं ठरलं की वरंदा घाटात भजी वगैरे भेटतात तिथं, तर ती भजी वगैरे खायची आणि तिथून पुढं मग देवीचं दर्शन घ्यायला जायचं. हिवाळ्याचे दिवस होते. सकाळी माझं काम आटपून मी निघालो. 11:30-12 नंतर प्रवास चालू झाला बोरपासला. दुपारच्या टायमिंगला आम्ही वरंदा घाटात होतो. तिथून वाघजाईचं दर्शन घेतलं. खाली महाडला गेलो. तिथं दुसऱ्या देवीचं दर्शन घेतलं, जिथलं की जी फक्त तिथल्या स्थानिक लोकांना माहिती आहे, पुण्यातल्या बऱ्याचशा लोकांना ती माहीत नाही. तर तिथं दर्शन घेतलं, पण ती जिथं दर्शनाला गेलो, आता ऐका काय म्हणजे ह्या एक कन्सेप्ट लक्षात म्हणजे डोक्यात घ्या तुम्ही की लोक दर्शन कशाचं करायला जातात हे त्यांना माहीत नसतं. बरोबर. तिथे गेलो, त्या ठिकाणी एक झाड होतं, झाडाला साड्या वगैरे मुंडाळलेल्या होत्या, एक विहीर होती. म्हणलं ही कुठली देवी? नाव इथं मी घेऊ शकत नाही. बरोबर, कॉन्फिडेन्शियल आहे ते. तर म्हणले की ही कोकणातली देवी. देवी म्हणलं आपण हळदी कुंकू व्हायला दर्शन वगैरे घेतलं, चलो. आता हे सगळे करता करता आम्हाला तिथं वाजले 7:30-8:15. तिथून आलो बोरला परत यायला, म्हणजे महाडच्या तिथून पुढं आलं की सागर डाव्यापासून लेफ्ट साईडला वरती रोड आहे. त्या रोडला लागलो, पण म्हणलं थोडंसं काहीतरी खायला पाहिजे, उशीर झाले. सकाळी भजीपाव वगैरे कुठे आहे, मग ते गाडी साईडला घेतली. एक छोटं हॉटेल होतं, नाश्ता पाणी तर सकाळी झाल्यामुळे भूक जबरदस्त लागली होती. आता तो माणसाला काय झालं काय माहिती, म्हणलं मला नॉनव्हेज खायचं. ते तुमच्यासोबत होते ते? हां, नॉनव्हेज खायचं आहे. म्हणलं तुम्ही का, आपण काय खात नाही, आपण पहिल्यापासून नॉनव्हेजचं म्हणजे एवढा आरे नाही. आणि दुसरी गोष्ट, मला अंड्याचं म्हणजे त्यावेळेस अंड्या वाद जरी आला ना तरी मी किचनमध्ये जायचो नाही. किळस यायची म्हणजे? हां, आता तो बरोबर होता, तुझं तू का, मी आपलं भाजी चपाती घेतली खाल्ली. जेवण करता करता 9:30-9 झाले. इथून म्हणजे ते गावाचं नाव मी विसरलो, वरती घाट सेक्शन जास्तोपर्यंत वाघजाई मंदिरापर्यंत येतो आम्हाला 10:30-11 झाले असते. आम्हाला यायचं कुठं होतं, पुण्याला. आता जाताना म्हणलं, येताना दर्शन घेतले तर त्यांनी जाताना मी तिथंच गाडी थांबवली. म्हणले 2-2 वेळा काय दर्शन घ्यायला लागले तुम्ही, राहू टाईम घालवायला लागले, एक तर उशीर झाले, सकाळी बाबा होईल कामाची. म्हणले जाताना मी दर्शन घ्यायचं इथं. दर्शन घेतलं, पुढे निघालो. तो वरंद घाटाचा मेन जो टप्पा आहे तो पास केल्यानंतर जिथं दरी संपती आणि परत घाट सेक्शन चालू होतो. कारण की जिथं वाघजाई मंदिर आहे ते एक साईडला पूर्ण दरी, ती दरी जिथं संपते ना
इथं थोडासा चढ आहे. आपण उशीर झाल्यामुळं झपकी येत होते डोळ्यावर. त्यावेळेस आपल्याकडे गाडी कुठली होती, डिस्कवर बजाज, आता ॲव्हरेज ना, आणि दोघं चालून वाढ म्हणजे काय 120 किलोमीटर जाऊन येऊन 200-300 तर पेट्रोल झालं. नाश्ता पाणी करून 200, जेवण करून 500, आणि तिथं जेवायला काही असलं झालं म्हणजे 1500 रुपयात आमची ट्रिप ती. तर टापपर्यंत आलो. त्याने गाडीचा 1 लिटर दिला. आता त्याला काही या गोष्टीचा फरक पडत नाही, भूत प्रेत आत्मा हे ते. एक पांढरी आकृती चालत्या गाडीत माझ्या मागे बसली. दिसली का ती? हा, आपली हवा फुल टाईट. म्हणजे हा आयुष्यातला तिसरा सगळ्यात भयानक अनुभव. गाडी चाललेली आहे, समोर माणूस थांबलेला दिसतोय, तो चालू गाडीवरती उडी मारून मागं बसला. त्यावेळेस तुमचे ते सर ते मागच बसले होते ना? गाडीवरती आम्ही दोघं होतो, गाडी त्यांची होती, गाडी ते चालवत होते, मी मागं बसलो होतो, आणि माझ्या मागच्याच त्यांनी उडी मारली. मी तोंडात नाही, एक नाही, दोन नाही. म्हणले याला काय सांगावर, ते ही म्हणली तू घाबरते. तसंच बसलो. पण नंतर त्यांनी काय केलं, असा माझ्या खांद्यावर आण, ह्या खांद्यावर टाकला. थंडीत घाम आला होता, थंडी. त्याला म्हणलं बाबा, ए बाबा, काय झालं? अरे आपल्या गाडीवर कोणतरी बसले मगाशी उडी मारून. हा म्हणला बघितलं, टमदार 2 टन जाऊ दे, ते परत उतरल. म्हणजे त्यांना या गोष्टी माहीत होत्या? तसंच म्हणायला लागेल. 2 टन झाले, डायरेक्ट गाडीवरनं उडी मारली मागच्या मागं. असं मी मागं वळून बघत तर ती गायब. पण ते ज्यावेळेस मागं बसलं होतं त्यावेळेस तुम्हाला भास होत होता की मागं कोणतरी बसले? बास लावायचा प्रकार नाही, लिटरली ते मागं बसलं होतं. पण त्या अंगाला असा टच वगैरे झाला? हा, म्हणजे जसं माणूस बसतो तसं? तुम्ही जे इथं बसलाय, मी तुमच्या खांद्यावर असा पायावर हात ठेवला, तुम्हाला फील नाही ते हात ठेवलेलं आहे म्हणून. बापरे. थंडीत घाम आलता, 11:30चा टाईम त्या घाटात. आता त्याला या गोष्टी नवीन नाही. माझ्यासाठी तो पाय म्हणजे तिसरा जवळजवळ लाईव्ह अनुभव ना. आता दिसतंय मला पांढरी म्हणजे त्याची ती पूर्ण आकृती, चेहरा वगैरे, तर हात ठेवून बसला. पण तिथून जे बोर्डला आलो, त्याला म्हणलं गाडी साईडला या, पहिलं वॉशरूमला जाऊ दे. म्हणली काय रे तू घाबरत असते, मग तू कसा फिरायचा माझ्याबरोबर रात्रीचा? म्हणलं हे असलं दाखवायचं, मग तुला मंत्र दिलाय ना. अहो पण ते काय दिसणार आहे, तू मन लावून करत नशील. त्याच्यानंतर आम्ही सकाळी 3-3:30ला पुण्यात आलो. मग ती माझ्या आयुष्यातली तेव्हा एक सर्टन पिरियड, ती घटना सगळ्यात डेंजर घडली आणि संपली. पण त्याच्यानंतर मग ह्या गोष्टींची हळूहळू मला सवय लागली. कधी कुठं भास होत्या, गाडी चाललं की अचानक कोणतरी सावली दिसती, गायब होती. मग आता त्याच्यावर काय उपाय वगैरे तुम्हाला आला का काय, किंवा तुम्ही त्याच्यावर काय करता का ते मंत्र म्हणून वगैरे? आता ही गोष्ट तुमच्यासाठी जर नवीन असेल तर तुम्ही घाबरता. बरोबर आहे. आता ते मला जाणवतं की इथं काहीतरी आहे, पण ते आपल्याला काही करत नाही, तर त्यापासून भ्यायची गरजच नाही ना. त्याच्यानंतर मी ह्या गोष्टी म्हणजे आता मला ते भूत प्रेत इथं असेल काही वाटत नाही. युज टू झालं ते आता. गोष्ट म्हणजे ती काय, ते ह्या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी, ते बी ज्याला त्रास द्यायचा त्याला द्यायचं, दुसरं असं बळच कोणाला त्रास देत नाही. तुम्ही मी इथं गप्पा मारत बसले, आपण जर त्याला काही वाचलं नाही तर ती गोष्ट आपल्याला त्रास देत नाही. हा, त्याला जर काय मदत पाहिजे असेल किंवा त्याचं अस्तित्व इथं आहे हे त्याला आपल्याला दाखवून द्यायचं असेल तर त्या गोष्टी म्हणजे ॲक्टिव्हिटीज करतात. पण त्या गोष्टींना आधीच कळत असते की कोणाला आपल्या अस्तित्वाचा फरक पडतो आणि कोणाला पडत नाही. त्या अशाच माणसाला त्याचं अस्तित्व दाखवतात की ज्याला त्याचा गोष्टीमुळे फरक पडतो किंवा घाबरतो. हां, त्यांना त्यांच्याकडे ती एक नॅचरल पॉवर म्हणा किंवा त्यांची ती जे काय असेल ते, तर त्या असं बरंच कोणाला त्रास देत नाही. अजून एक मगाशी तुम्ही म्हणालात की दर्शन करायची पद्धत ती कशी असते अजून लोकांना माहीत नाही. मग तुम्ही ते मगाशी सांगणार आहात ते एक्झॅक्टली काय, म्हणजे कशी असते ती पद्धत? आता तिथे जाऊन दर्शन करतात लोक देवी म्हणून, पण ॲक्च्युली ती देवी नाही आहे.
तिला देवीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जिथं आम्ही दर्शन घेतो तिला देवीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जी कोकणातली घटना तुम्ही आठवण करून दिली मला, की त्या म्हणजे एक सर्टन त्यावेळेचं किंवा एक 50 वर्ष म्हणा 30-40 वर्ष म्हणा जो काही सर्टन टाईम पिरियड, तर त्या काळात एक म्हणजे सौभाग्यवती स्त्री सोन्याबाई तिच्या घरच्यांनी तिला जाळून मारली आणि विहिरीत टाकून दिली. अरे ती एवढी पॉवरफुल म्हणजे ती पतिव्रता होती म्हणावं लागेल किंवा एक दैविक आवाज तिच्यात होता. जेव्हा तिला जाळली त्याच्यानंतर ती गाव रात्रीचं रोज पेटायचं आणि सकाळ झाली की विझून जायचं. बापरे, ऑटोमॅटिक पेटायचं. हां, मग पेटायचं म्हणजे काय, घरं वगैरे कशी येतो वगैरे? घरं पेटायची वरची, म्हणजे त्यांचे जे काही कौलं मिळलं त्याच्यावर आग जाणवायची सगळी. मग तिथली जी आता त्यांची जुनी काय पद्धत असेल मग त्यांनी तिला ते स्थान दिलं झाडाचं जिथं तिनं विहिरीत टाकली होती. आणि मग लोक तिला शांत करायला तिला कुठं जे नैवेद्य दाखव काय कर, मग असं करत 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 मग ती शांत झाली ना. आता तिला देवत्व प्राप्त झालं. आहे तर ती मनुष्याचं स्त्रीचंच आत्मा, पण तिनं ती देवरूपाला गेली ती, म्हणजे ती एवढी पवित्र झाली. आज तिथं लोक नवसासाठी जातात. आपण जसं बोलल तसं तिथं होतं असं तिथल्या स्थानिक लोकांची मान्यता आहे. म्हणजे बाहेरचे लोक गेले तरी त्या गोष्टी होतात, म्हणजे इच्छा असेल तर कुठली. हा, म्हणजे इच्छा पूर्तीसाठी. आता तिथे देवरूपाला गेली ना, तिथं ती तो प्रेत आत्मा नाही राहिली की जो गाव पेटवत होता, आता ती देवरूप झाली. आणि बाकीच्या ठिकाणी ज्यावेळेस लोक दर्शन जातात तर त्याची पण काय तुम्हाला पद्धत माहिती आहे, कसं दर्शन करायचं, काय करायचं ते? दर्शन प्रत्येक बघा, आपण 2 हात जोडून सुद्धा दर्शन करू शकतो, किंवा एखाद्याला ते देवाचा काय पोशाख असेल काय असेल, जसं की तुळजापूरला साडी देतात, महालक्ष्मीला साडी देतात, हे प्रत्येक ठिकाणचं वेगळं. पण देव असणं वेगळं आणि देव रूपाला जाणं वेगळं. अच्छा, म्हणजे ती जी एक गोष्ट आहे ती फक्त त्याच ठिकाणी आहे, एकच? अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. आपल्या महाराष्ट्रात या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आहेत. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, हे अनुभव मी हळूहळू तिथून घ्यायला चालू केलो. सेम ठिकाणी गेलो, परत येत होतो. आता हा मला आणि त्या मित्राला ही गोष्ट कॉमन झाली की तो माणूस तिथं थांबलेला असतो, गाडी उडी मारतून बसतो, पुढपर्यंत येतो, नंतर उतरतो. त्याच्या आधीच हे लोक थांबले. तुमचे ते सोबत होते ते जे सोबत होते ते, पण त्यांना डोंगरावरनं कुणीतरी शिट्टी मारली. आता आम्ही इकडं आम्हाला या गोष्टी सुखदुःख राहिलेलं नाही की भूतं असतात प्रेत असतात. हळूहळू त्यांना अंधार पडले, तर त्यांच्याकडे पल्सर आमच्याकडे रिस्कवरती पळवते ते लग्न करायला थांबले असतील तिथं टर्निंगला, तर डोंगरावरून कुणीतरी शिट्टी मारली. त्याला शिट्टी मारली तर ते थांबलं, तीच परत शिट्टी वाजवायला लागलं. ते तुम्हाला आली का ऐकायला, का त्यांनाच आली फक्त? आम्ही तिथं नव्हतो. ते जिथं थांबले तिथं त्यांना शिट्टी ऐकू आली आणि परत शिट्टी वाजवली. तुमच्या मित्रांनी परत शिट्टी वाजवली? हां, परत शिट्टी वाजली, तिकडून परत शिट्टी वाजली. मग यांचा हा खेळ चालू झाला. आम्ही म्हणतो आम्ही तिकडून तोवर खालच्या रोडनी वरती येत होतो. म्हणजे हे इथं का थांबलेत रात्रीची, काय कळायला तयार नाही. म्हणले यांना हाकला राहू इथनं, डोक्याला ताण करतील काहीतरी. एक दिन शिट्टी मारते, दुसरा अहो थांबा कोणाला तरी मदत पाहिजे वाटतं. म्हणलं कसली मदत रे, घाटात कोण असते तेव्हा इथं. म्हणले अहो तिकडून शिट्टी आली, आम्ही इकडून शिट्टी मारतोय, परत शिट्टी येते. म्हणजे पहिले गाडी चालू कर आणि चिट्ट्या वाजवायचं बंद कर. तिथून परत पुढं आलो, परत सेम ठिकाणी वाघजाईचं दर्शन घेतलं. पुढच्या रोडला तो माणूस त्यांच्या गाडीवरती वाचला. तर त्यावेळेस तुमच्या गाडीवर नाही बसला? आमच्या गाडीवर नाही वाचला, त्यांच्या गाडीवर वाचला. हे आम्हाला दिसतं, म्हणजे दिसलं त्यावेळेस, पण त्यांना ते दिसलं नाही. त्यामुळं ती नॉर्मलमध्ये गाडी चालू आहे. परत त्याची ती जागा आली, ती एवढी मारली, उतरला, निघून गेला. म्हणजे ही घटना त्या रोडला फिक्स आहे. पण ती ज्याच्याबरोबर व्हायची त्याबरोबरच होती. वाघजाईपासून पुण्याकडे यायला जो रोड आहे त्या घाटाच्या 3ऱ्या बेडावरती ही घटना होती. आणि आता तिथे एक भजीचं हॉटेल आहे, पण ते एकच हॉटेल ते, पण ते नंतर 6-7 नंतर ते बंद करतात. आणि ह्या अशा घटना त्या घाटात बऱ्याच झालेल्या. मग ते कळलं का कोण होतं शिट्टी वाजवणार वगैरे, काय ते माहित? तेच माणूस, तोच माणूस होता का? हो, तोच माणूस सगळ्यांना म्हणजे जाणीव करून देतो. बर. त्याच्यानंतर सेम माणसानी, फक्त आमच्याकडे गाडी दुसरी होती. आम्ही चिपळूणवरून येत होतो, व्हॅन होती.
व्हॅन होती, व्हॅनमधनं आम्ही येत होतो, 2 जण होतो. त्यात ती व्हॅन 28-57ची म्हणायला लागेल. ती काय नाही वागली, घाटासमोर बंद पडली. रात्री वाजले होते 12:30 पावणे. तिथले भजीवाले पण सगळे भजीवाले खालच्या गावात तर तिथे येऊन व्यवसाय करतात. संध्याकाळ झाली की निघून जातात. आम्ही बरोबर ते मंदिराच्या समोर, मंदिरात एक दिवस पेटलेलं आहे. आमची गाडी व्हॅन बंद पडलेली. बंद पडली म्हणजे त्या गाडीच्या लाईटी बी चालू नाही. पुढचं मागचं काही दिसायला चाललं आहे. बाबाला म्हणले, बाबा ह्याला गाडी बंद पडली नेमकी देवळासमोर. फार दिसले असं व्हॅनच्या वरती कुणीतरी दगड टाकल्यासारखा आवाज आला. तर गाडी घाटातच होती का? बंद पडली घाटात. पण घाटात मग काय बाजूला डोंगर वगैरे की तिथून काय आलं वगैरे असं काय? आता हे आम्हाला माहीत नाही, आम्ही गाडीच्या आतमध्ये ना देवळाच्या बरोबर समोर गाडी बंद पडली. आणि तुम्हाला आला आवाज? आवाज आला म्हणजे बोनेटवर वरच्या काहीतरी पडलं जोरात. हा बरं म्हणलं, यो दगड तर नाही, हे दुसरंच काहीतरी मॅटर दिसतंय. मी पूर्ण कधी सुधारायचं रे, तुला एवढ्या वेळा सांगितलं की इथं असं होत असते, घाबरायचं नाही. म्हणजे मग आता काय करायचं. त्याने काच खाली घेतली, देवीला हात जोडले, काच वरती घेतली, स्टार्टर दिला, गाडीत चालू. ऑटोमॅटिक विदाउट मेकॅनिक फुल लाईट. त्याला म्हणलं, अरे वा गाडी चालू झाली, देवी पावली. म्हणलं थांबा लग्न करायला उतरतो. उतरू नको इथं. म्हणलं परत बंद झाली तर नाही परत बंद होईल. देवीच्या मंदिरापासून पुढे आलो. म्हणजे तो दगड वगैरे पडला? दगड वगैरे काही नव्हता. अच्छा. ते सेम माणसाने त्या गाडीवरती उडी मारली. अरे बापरे, म्हणजे परत त्यांनी जाणीव करून दिली. हा, तर तिने जाणीव करून दिली. हे त्यावेळेस मला लक्षात नाही आले. तुम्हाला सांगतो झालं काय. मला लग्न करायची होती. मंदिरात म्हणला देवीचं मंदिर इथं कुठं. आम्ही 3 पिढ्या होते असतोय, म्हणजे 3 वेळा असतात घाटाची. तिसऱ्या ठिकाणी तो असतो. आम्ही अलीकडच्या साईडला थांबलो. म्हणलं सू करायची, थांबवा. एक तर हालत कालत झाली. त्याने तशीच घाटाला थांबवली. अरे कोण रात्रीचं दावा, गाडीपासून जास्त लांब नाही घेऊन. सोमफिली असं वरती बघितलं, भला मोठा माणूस त्या गाडीच्या टपावरती उभा. तुमच्या गाडीवर? हा, वाटली ती गाडी थोडी मारली, दरवाजा लावून काच वरती. म्हणलं महाराज चाल लवकर, ते आपल्या गाडीच्या वरती बसलेले. अरे म्हणला नेहमीला हात जोडल्या, ती नाही काय करू शकत आपल्याला. गाडी आली त्यावेळेस काय कॅल्क्युलेशन झालं काय कळलं नाही. पण जे तिसऱ्या पिढीमध्ये गाडी बसते तिथे ते उतरलं. गाडीवरनं वरच्या टप्प्यावरनं खाली उडी मारली, बाहेर लागले. त्याला म्हणलं तुम्ही गाडी पळवा इथून. अरे म्हणलं नको घाबरू, तू ये रोजचं ती माझ्यासाठी. म्हणजे ही 4थी टाईम ते घाटातली म्हणा. त्याच्यानंतर जे अनुभव चालू झाले ते आता इथं पूर्ण सांगायला लागलं तर आपली रात्र संपून. म्हणजे अजून भरपूर अनुभव आहेत असे. भीती मला वाटत नाही त्याची, पण हे जे प्रेक्षक लोक बघतात की या घटना होतात आणि त्यावेळेस घाबरायचं नाही. थोडीफार माहिती असेल तर सिच्युएशन हँडल होती. ते तुम्ही घाबरलं तर ते निगेटिव्ह एनर्जी असते ते जास्त करतात, हावी होतात आपल्यावर. हां हवी होतात. आणि घाबरल्याने स्टेबल राहिलं देवस जिथं त्या निगेटिव्ह एनर्जी ती देवाची पण एनर्जी आहे. तुम्ही तुमची पॉझिटिव्ह एनर्जी देवाला कनेक्ट करा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास. आता इथेच आपण हा विषय थांबणार. आपल्याकडे लिस्ट आहे या गोष्टींची, रात्र संपून जाईल. बरं, तर मित्रांनो हे होते प्रीतम सरांचे भरपूर अनुभव. आणि आता आपण इकडंच थांबूयात. तसंही खूप लेट झालेला आहे, तब्येतही ठीक नाही, माझीही नाही आहे आणि अभिजितची नाही. दोघं आजारी पडलेलो आहोत. पण तरीही कुठं खंड नको पडायला म्हणून आम्ही शूट करतोय. तर असंच सपोर्ट असू द्या, प्रेम असू द्यात, म्हणजे आजारपणातही आम्हाला ताकद उभी राहील. धन्यवाद.